हां, ओके. चालू आहे रेकॉर्डिंग. आता बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे, तर फॉर्म्युला जनरेट करून द्यायचा आहे. आता समज इमॅजिन कर की तुला कायच येत नाही एक्सेलमधलं, फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे आणि हम्म, तुला बऱ्यापैकी एक्सेलची बेसिक नॉलेज माहिती आहे. म्हणजे हम्म, काय, तर हा डी कॉलम आहे आणि हा काय आहे, तर कितवा रो आहे, तर इथे येतं बघ वरती D3. D3. बरोबर आहे. त्यानंतर इथे बघ काय आहे, हा आय आहे आणि इथे काय येतं आहे I3. 3. बरोबर आहे. तुला हे एवढं बेसिक तर कळलं की तुला इथपासून इथपर्यंत टोटल पाहिजे, हम्म, पण तुला माहितीच नाही की एक्सेलमध्ये टोटल कशी करायची. मग तू काय हम्म, केलंस, गुगल जेमिनीमध्ये आलीस आणि त्याला हम्म, प्रॉन्ट द्यायचा. हे आपण ज्याच्याशी बोलतो ना ए आय सोबत, तर त्याला म्हणतात हम्म, प्रॉन्ट. ठीक आहे. तर हम्म. तू मराठी पण बोलू शकतेस, इंग्लिश पण बोलू शकतेस, काही बोलू शकतेस तू. अच्छा. तर मी त्याला पहिलं सांगितलं, ॲक्ट ॲज अ एक्सपर्ट इन एक्सेल, गिव्ह मी अ एक्सेल फॉर्म्युला टू मेक अ टोटल फ्रॉम टोटल D3 टू मेक अ टोटल था ना, I मेक अ टोटल फ्रॉम D3 टू I3. I3. ओके. हम्म, आणि एंटर केलंस. हम्म, पहिलं तो तो ॲक्ट करेल की त्याला पहिला रोल द्यायचा, लक्षात येते की नाही. हम्म. तर त्यांनी तुला दिलं आहे. विंडोज असेल तर अल्ट इज इक्वल टू, आणि जर फॉर्म्युला असेल तर हा भाई इथं दिला आहे मॅन्युअल फॉर्म्युला. जर तुला पाहिजे असेल तर तू इथनं हम्म. डायरेक्ट कॉपी करून इथनं कॉपी करू शकतो आपण हा फॉर्म्युला अच्छा. हम्म. आणि इकडे येऊन पेस्ट करायचा, Ctrl V. आलं. अच्छा. आता हो. इथे काय करायचं आहे तुला, पर्सेंटेज कॅल्क्युलेट पर्सेंटेज. करायचे हा. आहे. बरोबर आहे. किती हम्म. करायचे आहेत, 600 मार्काचा पेपर आहे, बरोबर आहे. 522 मिळाले. तुला हा. माहितीच नाही कशाने काय डिवाईड करायचं किंवा कशाने काय मल्टिप्लाय करायचं, पण एवढं अच्छा. माहिती आहे तुला की 600 पैकी त्याला 522 मिळाले, तर किती टक्के मिळाले. हा. ठीक आहे. मग मी हा. खाली इथे लिहितो, मराठीत पण टाकतो मी, आता मराठीत मुद्दाम प्रमाण टाकतो. ओके. आता हे हे पहिले लोकेशन बघून ठेवायचं, कशात आहे तर J3 ना, म्हणजे तो फॉर्म्युलाला त्याला बनवायला सोपं पडतं. लक्ष येत J3 आहे. आणि K3. कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑन J3 आउट K. हम्म. ऑफ 600. अच्छा. आणि आता सारखं फॉर्म्युला वगैरे नाही काय सांगायचं, तर तो हम्म. काय करतो ते आपण बघूया काय देतोय. Equal percentage on J3 out of हम्म. 600. Okay. हा भाई, इथं त्यांनी दिला फॉर्म्युला J3 हम्म. डिवायडेड बाय 600 इंटू 100. मी हा काय करीन, कॉपी करीन ओके. आणि इथे मी पेस्ट करीन. ठीक आहे. आता हम्म. हा बा, हे तू मॅन्युअल पण करू शकतेस, म्हणजे हे इन जनरल येतात टोटल पर्सेंटेज. आता हा बघ कसा आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे. हम्म. हम्म. म्हणजे आता एखाद्याला हा फॉर्म्युला लक्षात नाही राहणार, मी दाखवतो पहिला कुठचा आहे तो. इफ टॅप मीन टॅप, त्यानंतर इंग्लिशपासून ते IT पर्यंत सिलेक्ट करायचं, परत शिफ्ट दाबून ब्रॅकेट द्यायचं, लेस दॅनचं सिम्बॉल द्यायचं, त्यानंतर 35. बरोबर आहे. कॉमा, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा, काय आलं हम्म. पाहिजे, फेल, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा, नॉर्मल कॉमा, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा, पास, पास. परत डबल इन्व्हर्टेडने ब्रॅकेट कंप्लीट. हम्म. ह्याच्यामध्ये काय एक जरी चूक झाली कॉमा वगैरेची तरी तो फॉर्म्युला अडकतो. आता बघ, हो. मी ते 30 करून बघतो, आलं की नाही फेल. हम्म. मग आता हे काय कायांच्या नाही लक्षात राहत, तर मग त्यांनी कसं जनरेट करायचा. आता तू पहिले बघून ठेवायचं कुठपासून आहे, D3 पासून ते I3 पर्यंत तुला काय पाहिजे, तर कुठच्या ह्या रेंजमध्ये 35पेक्षा कमी असेल तर फेल आलं पाहिजे. बरोबर आहे आन्सर. मग हम्म. तू हे इथे सांगायचं ChatGPT ला, ओके. फ्रॉम D3 टू I3 एनी सेल व्हॅल्यू इज लेस दॅन 35, हम्म. then
रिझल्ट शुड बी फेल और पास. ठीक आहे. आता बघूया तो काय देतोय. हाच देतोय किंवा तो दुसरे पण फॉर्म्युलेज वगैरे तो जनरेट करतो. आपण इथे बघूया बघ. हे बघ इफ काउंट इफ वगैरे दिलंय. अच्छा. आणि इफ मीन हा बघ इथं दिसतोय. करूया कॉपी. आता मी काय करतो, कॉपी करतो हा फॉर्म्युला. फक्त त्याला सेल ॲड्रेस मात्र व्यवस्थित द्यायचे, लक्षात येते. बरोबर दिला पाहिजे. हा हा इन्स्ट्रक्शन दिला. आता हा दिलेला फॉर्म्युला राईट आहे की नाही ते पण चेक करूया ना. 30 आला की नाही. काय मी डोकं लावलं. इवन मी जर समजा मराठीत पण सांगतो, मगाशी मराठीचं सांगायचं राहिलं. आता बघा काय होतं. D3 पासून I3 व्हॉइस पण येतात त्याच्यामध्ये. अच्छा. व्हॉइस आता कसं येतं? इथं व्हॉइस मायक्रोफोन आहे ना, अच्छा. त्याच्यात टाईपला कंटाळा येत असेल तर तू डायरेक्ट व्हॉइसवर पण बोलू शकतेस. ठीक आहे. ओके. आता मी ट्राय करतो इथे. D3 पासून ते I3 पर्यंत जर समजा एखाद्या सेलची व्हॅल्यू जर 35पेक्षा कमी असेल तर माझा रिझल्टमध्ये फेल आलं पाहिजे, किंवा जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर पास आलं पाहिजे. ते नेटवर्क वगैरे पण थोडासा इफेक्ट पडतो. पण मी डायरेक्ट टाईप पण करतो. ठीक आहे. मराठीतच टाईप करतो मी आता. D3 तू मोबाईलला बघ, मोबाईलला चांगलं नेटवर्क वगैरे असतं ना, तर त्याच्यावर तू यूज करू शकतेस. D3 पासून ते I3 व्हॉइसचं मला माहिती नव्हतं. टाईप व्हॉइस आहे की मी बरेचसे करतो. मी यूज करतोय तेच तुला दाखवतोय. ठीक आहे. D3 पासून ते I3 पर्यंत कोणत्याही सेलमध्ये नंबर 35 पेक्षा कमी असेल तर रिझल्ट फेल आला पाहिजे, नाही तर पास. एक्सेलचा फॉर्म्युला द्या. ठीक आहे. बघूया आपण. ते पण मराठीतच बोलतोय. हो, तू जसं बोलशील तसं बोलतं. इवन तुझ्या तेवढे व्हॉइसचं पण असतं. आता तुझ्या ह्याच्यात चालू आहे काय बघायला पाहिजे. इथं लिसन. तुम दिलेल्या गरजूचा इफ एन फंक्शनचा वापर करून हा फॉर्म्युला सर्वात सोप्या पद्धतीने लिहिता येतो. तुला ऐकायला येते हे? एक्सेल फॉर्म्युला नाही ऐकायला नाही येत आहे ना, पण आहे मला इथं ऐकायला येतं. इथे म्हणजे हे जे लिहिलं तर ते बोलते का? हा, हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं ते बोलतो तो. ओके. मी इथनं कॉपी केला आणि इकडे येऊन पेस्ट करतो. हा डिलीट करतो आणि इकडे मी काय करतो, पेस्ट करतो. ठीक आहे. कळलं ना इथपर्यंत? मॅक्स काढू शकतेस. इवन तू कंडिशनल फॉर्मॅटिंग पण फाइंड आउट करू शकतेस. म्हणजे 35पेक्षा कमी मार्क मिळालेत हे मला क्विकलीमध्ये हायलाईट करायचे आहेत, मग काय यूज करू. मग तो लगेच स्टेप बाय स्टेप प्रोसेस पण देईल. लक्षात येते. तर ही मेन ह्याच्यामध्ये काउंट इफ दिला त्याने ना. काउंट इफ पास आला. थांबा आपण इथे 20 करून बघूया. मला काउंट इफचं पण यूज करून त्यांनी घेतलं इथे, कारण का हा मला माहीत नव्हता. इफ मीन मला पण माहिती आहे. मी रेग्युलर बेसिसवर यूज करतो. ठीक आहे. काउंट इफ काय होतं, इफ आणि त्याचं कॉम्बिनेशन यूज करायला लागतं इफ मीनचं. पण तो सोपा पडेल, तू त्याच्यात यूज करू शकतेस. कळलं ना आता जेमिनायचा कसा यूज करायचा. एकदम बेस्ट आहे ऑप्शन. फक्त सेल सांगायचे त्याला. ठीक आहे. आता मी काय करतो, हा फॉर्म्युला आहे ना तो कॉपी करून पेस्ट करून टाकतो आणि तुला आहे ना त्याच्यात फिल्टरचं पण एक्सप्लेन करतो. म्हणजे काय होईल ते एकाच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तुझं सगळं. ओके. आता बघा, आता इथे मला काय आलं, पास आले, काही फेल पण आहेत. बरोबर आहे. इथे बघ खाली फेल पण आहेत. मग आता तुला जर समजा सांगितलं की
म्हणजे आता हे पास फेलचं राहू देत, पण तुला असं सांगितलं की कॅटेगरी वाईज डेटा सॉर्ट करायचा आहे. हम्म, म्हणजे आता समज तू HR झालीस आणि मॉर्निंग हम्म, शिफ्टचे असतील. आता समज इथे आरव पटेल आहे मॉर्निंग हम्म, शिफ्ट, साहिल आहे तो समजा नाईट शिफ्ट, सिद्धार्थ हम्म, आहे तो जनरल शिफ्ट. असे प्रत्येकाच्या शिफ्ट्स आहेत आणि तुला फक्त हम्म, असंच सांगितलं की मॉर्निंग शिफ्टचा डेटा बघायचा आहे. जसं आता इथं मी तुला सांगतोय की पास फेलचा डेटा बघायचा आहे तुला, फेल असलेली मुलांची लिस्ट पाहिजे मला. हम्म. तर तू काय करायचं, फिल्टर लावायचं. फिल्टर हे कॉमनली सगळ्या जॉबमध्ये यूज होतं. तर मी ओके. काय केलं, फिल्टर लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हेडिंग असणं गरजेचं आहे. इथे दिसतंय हम्म, हम्म, हेडिंग नसेल तर हेडिंग लिहायचं आणि मग नंतर फिल्टर लावायचं. फिल्टर लावण्यासाठी हेडिंगवर मी क्लिक केलं आणि हम्म, होममध्ये क्लिक केलं. होम इथे दिसते हम्म. होमवर, हा. आणि सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जाऊन क्लिक केलं फिल्टरवर. ओके. हा फिल्टर लागला, हे ट्रायंगल आहेत ना. हा. आता मी आता मला काय करायचं आहे, फेलवाला पाहिजे ना. तर मी त्या हम्म, डाऊन एरोमध्ये गेलो. मग मी हम्म, नंबरच्या ह्याच्यात नाही जायचं, ज्या हम्म, कॅटेगरीमध्ये शोधायचं त्याच्या हेडिंगमध्ये जायचं आणि डाऊन एरो करायचा. आता सिलेक्ट ऑलवर क्लिक केलंस तर सगळ्या टिक जातील आणि हम्म. सिलेक्ट ऑलवर टिक केलंस तर सगळे टिक येतात. आता ओके. तुला काय पाहिजे होतं, फेल पाहिजे होतं. मी सिलेक्ट ऑल करतो म्हणजे निघून जातील आणि मग हम्म. फेलवर केलं मी. तर आता इथे बघ ओके. फेलमधले दिसतात बस सगळे. हम्म. लक्षात आहे म्हणजे बघ, पार्सिंग हे जे आहेत ना सगळे हे फेल आहेत. आता तुला समज ओके. पास बघायचे असतील तर तू परत डाऊन एरोवर क्लिक करणार, फेलची टिक घालवणार आणि पासवर ठेवणार. आता हे ओके. एवढे सगळे पास झालेले आहेत. लक्षात येते. हम्म, आणि आता फिल्टर घालवायचा कसा, तर तू पहिलं क्लिअर पण करू शकतेस. म्हणजे तुला परत इन फ्युचर लागणार आहे फिल्टर, तर तू इथनं हम्म, खालनं क्लिअरचा पण ऑप्शन येतो. तुझ्या ह्याच्यामध्ये वेगळा येईल क्लिअरचा ऑप्शन. ठीक आहे, तो आपण हम्म. बघूया ज्या वेळेला शीट ओपन करू त्यावेळेला. मी इथं क्लिअर केलं, हे बघ आले इथे सगळे. ओके. हा. ठीक आहे. आता हा फिल्टर घालवायचा कसा, जसा लावला आपण तसाच घालवायचा. मी इथे फिल्टरवर क्लिक केलं आणि फिल्टरवर क्लिक केलं, जो ऑप्शन होता ओके. तो. ठीक आहे, गेलं इथनं फिल्टर. हम्म. हे डाऊन एरो म्हणजे फिल्टर असतात. हा. लक्षात आलं ना. समजा तू येस. कॉलेजचा डेटा असेल तुझ्याकडे, FY SY TY ची मुलं असतील. आता हम्म, प्रत्येकाच्या पुढे काही ना काहीतरी लिहिलेलंच असेल ना, आणि तुला हम्म. फक्त TYच्या मुलांचा डेटा बघायचा असेल तर तू बघू शकतेस ना फिल्टर हो. लावून. समजलं. लक्षात आलं. हो, हो. हम्म. तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे फिल्टरचा. तो तू प्रॅक्टिस कर. पास फेल पेंडिंग आणि पेडचं पण झालं ना तुझं, पेंडिंग नाही 5,000 झालं. पेक्षा जास्त ते. हा, पेंडिंग झालं. हां, तर मग तिथे पण तू फिल्टर लावू शकतेस ना. हा. लक्षात आलं की नाही. हो. केवढा पण मोठा डेटा येऊ दे, तुला ते कॅटेगरी वाईज डेटा सॉर्ट करून देतो तो. म्हणजे तुला एखादी कॅटेगरी बघायची असेल, समजा मिक्स डेटा असेल, हम्म, म्हणजे स्टुडंट आहेत आणि लोकेशन वाईज त्यांचं सॉर्टिंग आहे. हम्म, खेडची काही मुलं आहेत, दापोलीची आहेत, मुंबईची आहेत, पुण्याची आहेत, आणि तुला हम्म, फक्त पुण्याचीच बघायची असतील तर तू हम्म, फिल्टरमध्ये लोकेशनचं फिल्टर असेल त्याच्यामध्ये पहिलं लोकेशन असेल त्याला फिल्टर लावायचा. डाऊन हम्म. एरोमध्ये जाऊन पुण्यावर क्लिक करायचं, सगळा डेटा पुण्याचा व्ह्यू होईल. ठीक आहे, ओके. हा. हा. समजलं इथपर्यंत. मग मी हो. हे रेकॉर्डिंग स्टॉप करतो. चालेल.